मुसळधार पावसामुळे अख्खं पुणे तुंबलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना. तर अनेक भागांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू. कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका. राधानगरी धरणातून पंचगंगेत पाण्याचा विसर्ग, तर पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी. मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे रेल्वे वाहतूक धीम्या गतीने तर ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज. केंद्राने बिहारला पूरस्थितीसाठी 18,000 कोटी दिले, मात्र महाराष्ट्रातील पूरस्थिती केंद्राला दिसत नाही का? संजय राऊतांचा केंद्राला सवाल. फोन टॅप करण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती. राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. तर राज्याचं राजकारण फडणवीस आणि त्यांच्या टोळीमुळे बिघडलं असल्याचा राऊतांचा आरोप. राहुल गांधींवर पुन्हा मारहाणीचा खटला. अमित शहा हेट स्पीच प्रकरणी राहुल गांधींना सुलतानपूर न्यायालयाचे उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर. 27 आणि 28 जुलैला भाजप शासित राज्यांची पंतप्रधानांसोबत बैठक. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. प्रकाश आंबेडकरांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा. मुंबईतील चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रेला होणार सुरुवात. तर यात्रेचा समारोप संभाजीनगरमध्ये होणार. 26 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत पॅरिसमध्ये पार पडणार ऑलिम्पिक स्पर्धा. ऑलिम्पिक संघासह 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांचे खेळाडू होणार सहभागी. पालघरच्या वाडा विक्रमगड भागात मुसळधार पावसाची शक्यता. वाडा विक्रमगड तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचा आदेश. ठाण्यात मुसळधार पावसामुळे पडवळ नगर येथील नागरिकांच्या घरात पाणी. महानगरपालिकेचा 100% नाले सफाईचा दावा फोल. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. धरणात एकूण 75.26 टीएमसी पाणी साठा. तर मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू. जोरदार पावसामुळे विहार तलावातील पाणी साठ्यात वाढ. पाणी पातळीत वाढ झाल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. नाशिक जिल्ह्यात 3 दिवसापासून संततधार पाऊस. संततधार पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ. गंगापूर 49% तर दारणा 75% भरला. रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर किनारपट्टी भागात ताशी 55 ते 60 किलोमीटर वाऱ्याचा वेग. खेड दापोलीमध्ये मुसळधार पाऊस. जगबुडी नदी पुन्हा एकदा धोक्याच्या पातळीवर. तर खेड शहर बाजारपेठ पुन्हा एकदा पुराच्या उंबरठ्यावर. मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात 4.13% पाणीसाठा शिल्लक. तर मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा. कर्जतमध्ये जोरदार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे 25 गावांचा संपर्क तुटला. तर जोरदार पावसामुळे उल्हास नदीला पूर. शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा. इंट्राडे ट्रेडिंग करणारे 71% ट्रेडर्स तोट्यात. सेबीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर. ऐतिहासिक घोडबंदर किल्ला देखभालीसाठी भाडे तत्वावर देण्याचा महापालिकेचा निर्णय. किल्ला भाडे तत्वावर देण्याच्या निर्णयाने वाद होण्याची शक्यता. विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांपर्यंत मुदतवाढ. तर सीईटी कक्षाकडून काही अभ्यासक्रमांचा अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ. 11वी प्रवेशासाठीची पहिली विशेष प्रवेश यादी 5 ऑगस्टला जाहीर होणार. तिसऱ्या फेरीनंतर ही 1,46,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश वेटिंगवर. 3 वर्षानंतर शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन होणार. कोरोना काळात ऑनलाईन सुरू असणारे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आता ऑफलाईन पद्धती. पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण 70% भरलं. पुण्यात पावसाचा धुवाकूळ. धुवाधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी. तर मुठा नदी पात्रातील सर्व रस्ते बंद. पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील शाळांना पावसामुळे सुट्टी. कोल्हापुरात जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर. पूरग्रस्त भागातील पशुधन स्थलांतरित करण्यास सुरुवात. पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाची धडपड. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी. 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद. तर मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ. बाजारात टोमॅटोचे भाव वाढले. टोमॅटो 200 रुपये प्रति किलो. तर टोमॅटोच्या तुलनेत इतर भाजीपाल्यांचे भाव घसरले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.